तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज होता रविवार, म्हटलं दर रविवारीप्रमाणे आपण आज बिरोबा मंदिरात जाऊन येऊ. आपल्या देवस्थान आहे आमचं ते. बगूरचं प्रसिद्ध आहे ते, जागृत देवस्थान आहे ते. आणि खूप दिवस झाले होते गेलो नव्हतो, कारण आमचे भाऊबंदही वारले होते आणि त्यात बाबांचंही असं झालं, त्यामुळं जायला काही चान्सच नाही मिळाला. आणि नवरात्रही होती, नवरात्राचं पण खूप जण गेले असतील. बघू आता काय होतं काय नाही, पाहत राहा पुढचा ब्लॉग. बाय द वे, हे आपलं बगूर गाव आहे. हे अहुजा कॉम्प्लेक्स येतो, हे प्रॉपर बगूर गाव आलेलं आहे, म्हणजे आपण डायरेक्ट गावात आहे. तर मग बगूर गाव हे ज्यांच्यामुळे ओळखलं जातं म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यांच्याही वाड्यातला आपण एक व्हिडिओ नक्कीच बनवू, नक्कीच तुम्हाला आवडेल. आपण आलेलो आहे मंदिरात, पण मग आपल्याला मंदिरापर्यंत जाण्यासाठी एक रेल्वे क्रॉस करावी लागते. ही रेल्वे क्रॉस करून जावं लागणार आहे. फुलं वगैरे सगळे घेऊन झालेले नाही आता. हे आपलं मंदिर, हे खंडोबाचं मंदिर, आणि ते तिकडे जे आहे ते बिरोबाचं मंदिर. नाही, अजून एक होतं ना वरती बाहेर, ते लॉक लावलेलं होते. मिठू मिठू. काकूंनी सांगितलं, बंटी दादाची आई म्हणजे त्या काकूंनी खूप साफसफाई करून गेलेले ते, त्यांचाही खूप धन्यवाद. कारण हा परिसर इतका घाण राहिला, म्हणजे हे बघा येताना तर असंच सोडून जातं. हे तर ठीक आहे हो, हे तर मंदिर आहे, हे तर मंदिर आहे. मंदिरावर पहा ही अशी घाण आहे. मंदिराचा परिसर आहे तो घाण करू नका, एवढी विनंती आहे. धन्यवाद. आता शेजारीच खंडोबा मंदिर आहे. जसं आम्ही दर रविवारी येऊन साफसफाई करून जातो, तसं एक काका आहे, हे दर रविवारी नाही रोज येतात, साफसफाई करतात. हे खैरे काका. त्यांचा हे नित्य नियम आहे. हे आमचं आहे. अय आमचा असं उसूल आहे, आम्ही नाही खाणार, आम्ही कोणाला खाऊ देणार नाही. हां हा का, नाही नाही असं खातोय. तर मग जस्ट आता स्कॉलरशिपचा फॉर्म भरून आलेलो आहे मी. ते स्कॉलरशिपच्या फॉर्मचं माझं अशी झंझट झालेली आहे ना, की स्कॉलरशिपचा फॉर्म खूप आधी भरायचा होता, भरून न झाला स्कॉलरशिपचा फॉर्म. पण मग काय ते रिजेक्ट करतं सारखे. परत आज जाऊन आलो सायबर कॅफेमध्ये, फॉर्म भरून पण आलो. आता बघू, उद्या सबमिट करायचं आहे मला इन डॉक्युमेंट्स. ते सगळ्यात झंझट झाली आज. आणि आजच्या व्हिडिओमधून समजा कोणाला दुखवलं गेलं असेल, किंवा जे कोणी त्या मंदिरात त्या परिसरात कोणी ती घाण केलेली असेल, तर प्लीज अशी घाण किंवा अशी चूक पुन्हा करू नका, हीच विनंती आहे. सो बाय. आणि सर, जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.
बाय.